सभागृह, मायनॉरिटी सेल, महिला सेल, युवजन सभा, फादर बॉडी व्यतिरिक्त आणि मुलांची युथ ब्रिगेड इत्यादी सेल चालतात. ते सर्व सेल आणि फादर बॉडी, बेसिक बॉडी ही सर्व बरखास्त केली होती आणि राष्ट्रीय लेवलवर पण आमची समाजवादी कार्यकर्त्यांची जुनी जी बॉडी आहे ती बरखास्त झाली होती. त्या अनुषंगाने माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेशजी यादव यांच्या आदेशाने भारतातील सर्व स्टेटच्या बॉड्या बरखास्त करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने समाजवादी पार्टी महाराष्ट्राची बॉडी 15/3 बरखास्त करण्यात आली होती. तर आता नुकताच समाजवादी पार्टीची बांधणी सुरू केलेली आहे. फादर बॉडी, महिला, युवजन सभा, मुलांची युथ ब्रिगेड या सर्वांची बांधणी आम्ही करत आहोत. माननीय आमदार अबुआसिम आझमी यांच्या आदेशानुसार यांच्या नेतृत्वामध्ये. तर मागील 8 तारखेला धुळे शहरामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये नवीन नियुक्त्या आमच्या करण्यात आल्या. त्यामध्ये शहर अध्यक्ष म्हणून परत निवड माननीय अखिल अन्सारी यांची करण्यात आली आणि या समाजवादी पक्षाला लोक जे असे समजत होते की हे फक्त मुसलमानांचीच पार्टी आहे, परंतु तसं काही नसून आज सर्व समाज या पक्षामध्ये आहे आणि हा जो समाजवादी पक्ष आहे सर्व समाजाला घेऊन चालणाराच पक्ष आहे. त्या अनुषंगाने मला खूप आनंद होत आहे की आपल्या धुळे शहरामध्ये एक नावाजलेली व्यक्ती आणि ब्राह्मण समाजाचे थेट समाजवादी पक्षाच्या महानगर कार्याध्यक्षपदी माननीय आमदार अबुआसिम आझमी यांनी त्यांची नियुक्ती केली. ते गोरखजी शर्मा. तसेच समाजवादी पार्टीमध्ये धुळे शहरात असून पूर्ण महाराष्ट्र असो किंवा महाराष्ट्राबाहेर समाजवादी पक्षाच्या बांधणीसाठी आपल्या शहराच्या कल्पना गंगवार मॅडम हे नेहमीच प्रयत्न करत असतात. त्यांचे खूप प्रयत्न आहेत पक्ष बळकट करण्यासाठी. हा सगळं विचार करून माननीय आमदार अबुआसिम आझमी यांनी त्यांना बेसिक मध्ये फादर बॉडी मध्ये प्रदेश सचिव या पदावर त्यांना नेमण्यात आलेलं आहे. पुनर्नियुक्ती कल्पना गंगवार मॅडम यांची प्रदेश सचिव पदी करण्यात आलेली आहे 8 तारखेला. तसेच युवजन सभेच्या महानगर अध्यक्षपदी गुड्डू काकडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि परत एकदा मी सांगू इच्छितो की धुळे शहरामध्ये आमचे डॉक्टर पवार साहेब आणि मिसेस पवार हे दोघं खूप चांगले प्रयत्न करत आहेत पक्ष वाढवण्यासाठी. तर त्या अनुषंगाने डॉक्टर पवार यांना डॉक्टर सेलचे अध्यक्षपद देण्यात आलेले आहे माननीय आमदार अबुआसिम आझमी यांनी. तसेच डॉक्टर दीपा पवार यांना महिला सेलचे अध्यक्षपद देण्यात आलेले आहे. तर ह्या सगळ्या नियुक्त्या मागील 8 तारखेला प्रदेश कार्यालयामध्ये झालेल्या आहेत. या नियुक्त्या होत असताना आमचे दोघे नगरसेवक उपस्थित होते, जमील मनसुरी आणि अमीन पटेल आणि सर्व शहराचे पदाधिकारी. त्याआधी 15 तारखेनंतर जे नोटीस काढली होती की सर्व बॉडी डिझॉल्व करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने त्याच्यानंतर जे लोक पदाचा दुरुपयोग करत आहेत त्यांच्यावर आम्ही निश्चितच कारवाई करणार. असे निदर्शनास आले, असे आढळले तर आम्ही त्यांना समज देऊन, जरी ते ऐकले नाही तर त्यांना आम्ही योग्य ती त्यांच्यावर कारवाई करू. आपल्या समोर एवढं सांगू इच्छितो की आजच्या घडीला हे सगळे नवनियुक्त जे पदाधिकारी आहेत हे आपल्या धुळे शहराचे हे समाजवादी पक्षाचे पदाधिकारी आहेत.